नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये नंदिनी रडत असते. कारण आतापर्यंत विक्रम आणि मानिनी यांच्यातल्या प्रेमळ आठवणींमध्ये ह्या भांडणामुळे खूप दुरावा आलाय आणि तिला ते बघवत नाही. ती जीवाला सांगत आहे की मला आई आणि बाबांचा तुटलेल्या नात्यातून खूपच त्रास होत आहे. पुढे आता काव्या ही नंदिनीला साथ देताना दिसत आहे. कारण नंदिनी खूप रडतीये, तिला सपोर्टची गरज आहे. त्यावेळेला काव्याने तिला साथ देण्याचं ठरवलंय. तर रम्या आता त्या दोघींना पाहून लगेचच म्हणते की आता वेळ आली आहे हे घर सोडून जाण्याची. ज्यांनी पुरावे दाखवले नाही त्यांनी लवकरात लवकर हे घर सोडून जावं. असं म्हटल्यावर नंदिनी आता काव्याला तिथून घेऊन जाते रूममध्ये. तर काव्याचा खूप संताप झालेला असतो. ती म्हणते की ताई, ही रम्या स्वतःला समजते कोण? ह्या दोघींच्या ना एक एक कानाखाली वाजवावी असं मला वाटतंय. त्यावेळेला नंदिनी म्हणते की अगं काव्या, किती चिडशील, शांत हो. तेव्हा काव्य म्हणते की नाही ताई, यांना यांची लायकी दाखवायलाच पाहिजे. त्यावेळेला नंदिनी म्हणते की हे बघ, आपण दोघी मिळून ह्या घरातील हे वातावरण नीट करणार आहोत. त्यामुळेच ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी. चल काव्या, आपण आता ह्या घराची विस्कटलेली घडी नीट करणार आहोत. प्रेक्षकांना ह्या दोघी मिळून आता काय करणार हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.